मग गाढव राख्यात लोळलं काय, श्रीमंत गादीवर लोळला काय, लोळतोच ना. त्या आनंदात एवढा काय फरक आहे? परत नीट वाक्य आहे का? वाक्य नीट आहे का? एक पुढे तिसरं वाक्य, कुत्र्याला पिलं पैदा करण्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला विषय भोगण्यात आनंद आहे. विषयात आहे काय? वाक्य लिहून ठेवायचं. विषयात आनंद आहे पण तृप्ती नाही. विषय कसे आहेत माहितीये? अग्नीमध्ये लाकडं टाकत राहा, अग्नी भडकत राहणार. अग्नीमध्ये लाकडं टाकत राहा, अग्नी भडकत राहणार. या मनामध्ये विषयाला थारा देत राहा, काम खवळत राहणार आणि वाईट कृत्य घडतच राहणार. कामाला जोपर्यंत तुम्ही खतपाणी घालता तोपर्यंत काम कधी तृप्त झाला नाही. कामाला वय नाहीये, वय नाहीये. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने बायको केली तर माणसं हसतात, त्याला चुकीचं आहे ते. करू द्या त्याला बायको. अहो ते फक्त वयानं जमलंय. माणसाच्या दोन गोष्टी कधी म्हाताऱ्या होत नाही. एक, माणसाची वासना म्हातारी होत नाही, आणि दोन, माणसाचं मन म्हातारं होत नाही. काही वय किती हो द्या, वयाचं काय नाही. तो मराया जरी लागला तरी विषय त्याला सोडित नाही. मला हे कधी ध्यानात ठेवायचं. मला मग आता सुरुवात झाली, फक्त पटापटा पटापटा तुम्ही बोलत जायचं. आर आर समान, काही शंका? आर सगळ्यांना समान. दोन, निद्रा सगळ्यांना बोलत जा समान. निद्रा सगळ्यांना समान, भय सगळ्यांना समान, आणि मैथून सगळ्यांना समान. मग बैलाला हर माणसाला हर, बैलाने निद्रा माणसाला निद्रा, बैलाला भय माणसात भय, बैलात मैथून माणसात मैथून. नाविन्य काय असेल? त्या चार गोष्टी सगळ्यांना बोला, चार गोष्टी सगळ्यांना समान आहे. मी तुम्हाला एकूण 18 सांगणार होतो, झाल्या किती? 4. आता शिल्लक किती राहिल्या? 14. आता 14च्या 14 लय भारी काय घ्यायच्या, त्या 18 सोडून द्या. त्याच्या किती गेल्या? 4. माणूस जेवला काय धाब्यावर, बैल जेवला गव्हाणी. काय त्याचं एवढं खेद मानायचं नाही. नाही काही माणसं म्हणले बा आता जग बदलत चाललंय, लोक उभ्यानं जेवतात. जेवू द्या, उभ्यानं जेवतात पण तोंडानंच खातात. खायची जागा बदलली तर सुधारली. काय माणसं म्हणले बा आता जग बदललंय, दोन द्या, किती श्रीमंत असू द्या, अजून डोळे झाकूनच झोपतो. असं आहे का? श्रीमंत डोळे झाकून झोपतो, वासून झोपतो, असं डोळेच नाही. ही श्रीमंती गरिबी ही मानवाच्या मनानं केलेल्या कल्पना आहेत, नाही तर सगळ्यांच्या चारही क्रिया समान आहेत. या मानवानं मनानं कल्पना, तो माणूस श्रीमंत आहे, हा गरीब. एक वाक्य समजा, ज्याच्या घरामध्ये समाधान आहे तो खरा श्रीमंत आहे. ज्याच्या घरात समाधानच नाही तो श्रीमंत असलच कसा? झोपायच्या गोळ्यात काही ना, काही कपाट हटून मले, नोटा कपाटात तशाच. यांना काय समाधान आहे म्हणतात? रस्त्याच्या कडेला भिकारी घोरात आहे तर कुत्र्याची कळवण झाली तर उठाला, आणि बंगल्यावाल्याच्या घरात नुसती मांजरानं उडी मारली, उठला उघडा बम भोपळा, संघासात बॅटरी लावली, बाथरूम मध्ये बॅटरी लावली, त्याची सावली पाहून मागं सरकतो. पन्नांजिन्यावर खाली मेला तो, काय करतो? एक वाक्य ध्यानात ठेवा, पुढे चला. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या अंतःकरणात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो जगातला खरा श्रीमंत माणूस. हे 96 कोटी खानदान रक्त आहे. हे 90 पिऊन उड्या हाणणारं रक्त नाही. कोणीतरी 90 पाजायची, मग आपण नवर देवा पुढं बाई नाचवायची, बाई वाड्यावर या. इतकं भिकार रक्त नाहीये. राहतो भाड्याच्या घरातून बायला वाड्यावर बोलतो. सोनूचा माझ्यावर भरसा नाही, सोनूचा आहे त्यावर, पण त्या बापाचा नाही त्यावर. हे रक्त खानदान, हे रक्त कसं आहे माहिती तुम्हाला? एका मिनिटात ऐका. हे रक्त बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुटात साठून जगणारं रक्त नाही. चला आता करंट लागलाय तुम्हाला, फक्त फटाफट बोलत जायचं तरच तुमचं आपलं सूत्र जमन. 18 मधल्या किती झाल्या? 4. आता फायनल, आता बोलत जायचं फक्त. 18 मधल्या 4 झाल्या. आता शिल्लक राहिल्या 14, आणि 14 जनावरात नाहीत पण माणसात आहेत, अशा एकूण 14 आहेत. फक्त तुम्हाला मी नावं सांगतो आणि एका एकाची एक एक वाक्यात माहिती सांगतो. फक्त 14 आहेत. हात हात
हात हात हात हात हात फक्त माणसाला आहे. जगात कोणाला हात नाही. गाडवाला नाही, कुत्र्याला नाही, बैलाला नाही. ज्याला स्वतः भुजल केजल उभजल पक्षीवर्ग सत्सनवर्ग सरीसृवर्ग पाण्यात राहणारी हवेत राहणारी एक पेशी बहुपेशी व सगळे जेवढे प्राणी आहेत ज्याला स्वतः भुजल केजल उभजल पक्षीवर्ग सत्सनवर्ग सरीसृवर्ग पाण्यात राहणारे हवेत राहणारे एक पेशी बहुपेशी जेवढे प्राणी आहेत त्याच्यातले हात फक्त कोणाला आहे. बस मिटलं काम. आता ऐका, हा हात कसे पुढं हात कोणाला आहेत ना नीट आहे का. हात हात फक्त माणसाला आहे. आता आपल्याला 14 शिकायचे. 14 की 4 द्या सोडून ते गेले. आता शरीर स्वच्छ करायचं का, साबण नका लावू, नुसता फेस. 500 रुपयाचा किराणा आणला 40 रुपयाचा फेस आहे आपल्या बाजारात. ऐका नीट. आता शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. 10 रुपये कमावल्यावर 1 रुपया दान करा, 90 पैसे तुम्हाला सुखी ठेवतील. आणि तुम्ही जर 90च्या 90 घरात खर्चले तर राहिलेले डॉक्टरकडे जातील. मग काय मला समजलं ना, आम्ही कष्ट करून फुकाट दान का करायचं. नाही नाही नाही, कधी कामाला चालले ना, ऑफिसला चालले ना, एखाद्या मंदिरापुढे चालता गरीब माणूस बसला ना त्याला एक 10 रुपये चहाला देऊन टाकीचा. महिला म्हणा तुम्ही लाख श्रीमंत आहे, पण तुमच्या घरी जर भिकारी आला ना त्याला ताजी भाकरी द्यायचा. अर्धीच द्या पण ताजी द्या, त्याची दात पण तिला अशी देऊ नको. 6 दिवसाच्या चपात्या दान करायला घरी नाही. हात एक 14 आहेत बरं का, जेवढी धनात राहते तेवढी धनाच्या दान करा. मग जुनी लोक काय करत होते, एक वर्ग समाजात होता गावात शेतकरी, पण सगळ्या लोकांना सांभाळणारा कोण, शेतकरी. पिकाऱ्याला अन्न देणारा शेतकरी, रस्त्याने जाणाऱ्याला दान घालणारा शेतकरी, 12 बलुतेदारांना सांभाळणारा तो बळी राजा होता. महाराज बिंडोक माणूस होता. सगळ्यांना सांभाळण्याची ताकद आहे. आता तुम्ही एवढ्या कंपन्या काढल्या, मग काही कोणी दूध बनवायची भॅक कंपनी काढली. तुम्ही पावडरीचं दूध कराल, ओरिजिनल दूध आहे का तुमच्याकडे. मग दूध कोणी जगाला कोण पुरू शकतो, शेतकरी. करा बाजरी तयार, कंपनी नाही. मग बाजरी तयार करणारा, गहू तयार करणारा, हरभरा तयार, उत्तर समजा जगाला पोषणारा शेतकरीच आहे. याच्यावर तुमचं मत काय. आता काही सर्व्हिसवाले म्हणते आम्हाला शेतीचं काय करायचं, रिटायर झालो का चिल्लर खातो चिल्लर खातो का तू. रिटायर झालो का खाशील, बरं तू रिटायर होणारच नाही का. एक साधं वाक्य, साधं. 2 जण भाऊ आहेत, एक शेतीवर आहे आणि एक सर्व्हिसला आहे. तो सर्व्हिसवाला नालायक काय होतो माहिती का, इतक्या दिवस माझी शेती खाली. कुणाला, शेतकऱ्याला. इतक्या दिवस माझी शेती खाली, साधं उत्पन्न निघालं का. तू एक 4 महिने रजा टाक आणि एक कांद्याचं पीक काढून पाय. इथं एसीत बसवतो तरी तुला मुळ्यात झालंय. आणि तो तर 42 डिग्री तापमानामध्ये त्याची बायको 10 रुपये किलोनं कापूशी असते. तर बिचारीच्या डोक्याला तेल नाही राहिलं का, तिच्या पायाची चप्पल नाही राहिली का, तिचं लुगडं कपाशीच्या बोंडात गुंतून फाटलं. तिला असं काय मिळालं, फक्त एकच गोष्ट मिळाली तिला, समाधान. काय मिळालं का, तिला पैसा मिळाला. तुझी बायको लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली, तरी तिला सगळे आजार आहेत. मणक्यात गॅप आहे, डोळ्याला अंधारे आहेत, सगळी तरी का आला. त्याला तरी मोकळं कर, तो तरी दुसरा करी. त्याचं बिलच जाते सगळं डॉक्टर. ती शेतकऱ्याची बाई बिचारी 10 माणसाचा स्वयंपाक करती, 10 जणांचं शेण काढी ती, 4 माणसाचं धुणत होती. ठणठणीत सर्दी होईना तिला. ते शेतकऱ्याचं पोरग शाळेत जाताना 10 लिटर दूध डेअरीला घालून शाळेत जाते, येताना किटली घेऊन येते. तुझं नुसतं सकाळी लवकर उठलं, शनिवारी शाळा होती, पप्पूला सर्दी झाली, पप्पूला रस्सा पाज रविवारचा, नाही तर सूप पाज 2-4 तांबे पप्पूला. पप्पू जाईल सासरवाडीला. उत्तर नीट आहे का महाराज. हात एक 14 शिकायचे आपल्याला, मग अभंगात घुसायचे पटकन. हात दान करा, आणि ते करती नाही ना
मग काही माणसं बा सर्व्हिसला असताना दरवाजा लावून जेवणार, आई बापू कधी सांभाळायचे नाही, सासू सासरी कधी दूर करायची नाही, बहीण दिवाळीला आणायची नाही, मेवणी शिकायला जिकडं आणायची, अशी दरिद्री. बापाला कधी सर्दीचं औषध नाही, सासरीची बायपास केली. आणि ही माणसं मग रिटायर झाली अशी ईडी होऊन येईल त्यात गार्डन मध्ये पहा म्हातारपणी आशीर्वाद आरतीला येतो असा इकडून घेतो मग खातो कोणी. या नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जाऊन पाहतो 5 वाजता लई भयानक जनावर बसत राहते. कपडे अशी कशी तरी चड्ड्याची थोरणी असायच्या, त्याला पेंट मग ती खाती नाही. देव त्यांना काम दाखवल्याशिवाय राहत नाही. जेवायला बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लोक 9 लाख आणि खाती नाही, नुसती ताटली का पाहत्या. अरे खायला ना नाही का तो खानदानीत कधी एखादं धरली नाही ना. आता काय रोग झाला, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या आणि मरती नाही. नुसते पडेल खाटावर, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, थोडी दारू. शक्यतो बोलूच नाही. आणि बोलायचंच असेल तर फायद्याचं बोलावं, नाही तर बोलू नाही. एखाद्याने गाडी घेतली ना, चांगलं झालं, काही पैसे लागले, हप्त्यावर घेतले असं. एखाद्याने लय हुंडा घेतला, पोरीत खोड असं. अरे पण तुला त्रास काय झाला काय? एखाद्याने हुंडाच घेतला नाही, लफडा असं, नीट बोलावं. काही तुम्ही एखाद्या मुलाचं नाव सागर असलं ना, शब्द किती चांगला आहे सागर. त्याचे मित्र काय म्हणतात त्याला? सागऱ्या. एवढी वडगड करायची काही काम नाही ना. हात 1 बोलणे 2. चांगलं बोलावं. एकच वाक्य सांगतो, एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळ्याची पोरं आंधळी तर महाभारत घडलं. आणि एकच वाक्य वय लक्ष्मी, एकच वाक्य सीता म्हणली लक्ष्मण भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही. ती आरती तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. डोळ्याची कडवली झाली. लक्ष्मणाची सांगितलं वहिनी तुम्ही माझ्या आई आहात, तुम्हाला हे बोलणं शोभलं नाही, तुम्ही नात्यानं माझ्या वहिनी आहात, पण हृदयात माझ्या तुम्ही आई आहात. मी मानलेली रेषा ओलांडू नका, नाही ऐकली वनवास. शब्द जपून वापरावा. हात 1 बोलणे 2. 14 आहे बरं का. हे फक्त माणसाला आहे. 3 हसणे. आणि या 2-4 वर्षामध्ये कॅन्सर गेला, कुष्ठरोग गेला, टीबी गेला, पोलिओ गेला. आता एक नवीन रोग आला हे 2-4 वर्षापासून, अटॅक. अटॅक हा रोग इतका गुलाम आहे महाराज, औषध फोडून देतो, गोळी खाऊन देत नाही. डॉक्टरला गाडी बोलून देतो पण ड्रायव्हरला चालू करून देत नाही. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, जर अटॅक यायचा नसेल तर 3 औषधं सांगतो. अटॅक हा रोग नाहीये, अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं चित्र आहे. तुमचं मत काय? तुमचं मत काय? माझ्यापेक्षा तुम्ही शिकलेली माणसं आहे. मानसिक संतुलन ज्याचे डॅमेज त्याला अटॅक येणारच. तुमचं मत काय? तुमचं मत काय? आणि अटॅक जर यायचा नसेल तर तुम्हाला 3 औषधं सांगतो. तुम्हाला खानदानीत कधी अटॅक येणार नाही. एक आजचा दिवस आपला चांगला आहे तो उद्या असेलच असं नाही. परत नीट वाक्य आहे का? आजचा दिवस आपला चांगला आहे, आज आपला काळ आहे, तो उद्या असेलच असं नाही. आणि असावा अशी अपेक्षा सुद्धा करू नका. आज तुम्ही नोकरीला आहात ना, या मापातच जगा. 58 तुम्ही रिटायर होणार आहे. तेवढा काळ आहे, त्याला जपा. आज तुम्ही दुकानदार आहे ना, लुटाईचं कमी करा लोकांना. काट्याला झटके मारून जेवढा रुपशील तेवढं तुझे पोरं क्वार्टरमध्ये घालवतील. काळ तोच राहील असं राहणार नाही.
हे ते थोडा वेळ बंद करे, सगळे लोक दिले टळमळी करून. ते काय सोडलं ते थोडा वेळ बाजूला घेते, लोक वरच पाहते. आडतोय खाली, लोक पाहते वर. रोजगार हमीन काम कमी निमित्त तुम्ही म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण, पण खड्डा तोच. ज्याच्या जनगण पाठ नाही तोच 26 जानेवारीचा प्रमुख पाहुणा. तो झेंडे का असा पाहतो. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. चला ते थोड्या वेळ काढून ठेवतो, मी गेल्यावर रात्रभर फिरव. तुम्हाला माणुसकी असं नाही, तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत हे मित्र आहेत, आणि तुमच्या मनगटात ताकद आहे तोपर्यंत हे जग आहे. एक वाक्य सांगा, खिस्सा गरम आहे आणि मनगटात ताकद आहे तोपर्यंत ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. ज्या दिवशी आपला खिस्सा गरम नाही आणि ज्या दिवशी आपल्या खिशात रुपया नाही आणि अंगात ताकद नाही, त्या दिवशी आपले सगळे जगातले संपले. तुमचं मत बोला. पगाराच्या दिवशी आपले मित्र आपली ऑफिसच्या गेटच्या बाहेर वाट पाहत्या, म्हणजे हरिपाठासाठी नाही पाहत, मुतायचं कुठं. पण 30 तारखेला आपल्याला पाहिजे होते कट आणत्या का, 20 माग होतो पाहिजे. ऐका नीट, आजचा काळ तुमचा अनुकूल आहे, उद्या असेलच असं नाही. असा ज्याने विचार केला त्याला कधी अटॅक येणार नाही. काय मत आहे तुमचं? बोला ना. दुसरं कारण अटॅकचं. देवाने तुम्हाला ज्या परिस्थितीत ठेवलंय ना, त्या परिस्थितीत आनंदाने जगा. अटॅक येणारच नाही. अटॅक यायचं काय काम, देव ठेवेल तसं राहायचं, चिंता करून मरत होता. हे रस्त्याच्या कडेला भिकारी गोरतात गार ठेवून मेले. आहे का अटॅक? आहे का शुगर? आहे का बीपी? तुम्हाला झालं काय? काय झालं काय? 4 रविवार सुट्टे, 2 शनिवार सासरवाडीला. तू 82,000 पगार आहे तुला, तू पगाराला हातच लावीन, वरच्यावर स्लॅब टाकीतोय तू. तुला असं वारं गेलंय काय? तुला कुत्र्याला बिस्किट आहेत काय, जबाबांना भाकरी. काहींची कुत्री गाडी तिंड त्या कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलते. टॉमीशी, कुत्र्याशी गप्पा आणती तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पे जायचा, फुल टाइम पास होतो. काय करताय? काय अटॅक यायचं कारण आहे? ज्या दिवशी आपल्याला देवाने ज्या अवस्थेत ठेवलंय त्या अवस्थेत राहा. असं राहायचं तरी किती दिवस? कमी तो कशाला? 4था मजला काढला तरी वर गज काढतो तू. तुला अक्कल आहे? अरे तू टिकला पाहिजे ना वास्तुशांती. बोध का मार्ग देत राहिला मरायचे. 27 खोल्याचा बंगला, 13 नुसते बेडरूम. माणसं नको झोपाय आणि एकच पोर उर फाट्या भावतीचं. काय करू? ती नवरी बाला नेलं, ती नेवणीलाच खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. काय जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध आहे, समाधान. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 2-3 दिवस सुधरत नाही. काय कधी होतो तो, कधी एकटाच हसतो घरी गेलो. आणि त्याला 12 महिने अटॅक बीपी येत नाही. मोकळा होतो तो, मोकळा. अटॅक जळकाट माणसाला अटॅक येतो, जळकाट. आणि हे अटॅक श्रीमंत माणसाला काय येतात माहिती मला? हे श्रीमंत माणसांचे व्यसनाचे जे ब्रँड आहेत हे सगळ्यात भारी आहेत. आणि हे माणसं लोक झोपल्यावर पेतात. भारीतला ब्रँड आणायचा. मग यांच्या बायका धावून उठात्या, पोरं तापून उठात्या. त्यांचं पोर, कोणची पोर घरात घेऊन येत, त्यांची पोरगी कोणाचाही हात धरून जाती. आणि मग ती मानसिक टेन्शन मध्ये खलास. मग काय म्हणतं म्हणले ना, तो बायकोच्या अंगावर हात ठेवून तसा झोपलो. बायकोने विचार केला उठा नका म्हणतो, मी आलाच कोण काय उठत. मग काय म्हणतं, काय नाही हो, रात्री धाब्यावर जेवून आला आणि बाथरूमला एकदाच गेलो आणि एकदाच आवाज झाला बाथरूम मध्ये. पुढून झाला का मागून झाला? बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेलं. ते बंगल्यावाला एवढं होतं नालायक. ते भिकाऱ्याला म्हणला बाहेर टाक. जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडेल. तो भिकारी म्हणला मी असाच होतो.
तरी तंद्रे तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगाय आलो. जैसा स्थिती आहे तैसा परीर आहे. जो माणूस समाधानी आहे त्याला अटॅक येणार नाही. तुमचं मत काय? अटॅकला 2 औषधं सांगितली मी तुम्हाला. 1 देव ठेवेल तसं राहा. 2 आजचा काळ उद्या असलच असं नाही. आणि 3 तिसरा अटॅक झाला हसत जा, हसत जा. आजपासून नियम करा, रोज 3 मिनिटं हसा. तुम्हाला कधीच अटॅक येणार. हसत जा. आणि जी माणसं हसतात सरकारनं हास्य क्लब कार्ड देतात. म्हातारीने यायचं हसून आणायचं. म्हातारीने यायचं हो हो चला घरी. म्हातारीने यायचं चला घरी. माया पुढे आल्यावर कोणी हसतो मला. फ्रीश हसत जा. आणि अटॅकचं तेवढंच औषध आहे. असं कम काही माणसं हसत नाही. म्हणजे काहीच्या घरात जाऊन बा कुत्री टीव्ही पाहते माणसं झोपते.